नमस्कार. एका चांगल्या संस्थेनी या लॉकडाऊनच्या काळाचा उपयोग एका वेगळ्या पद्धतीने करण्याचं ठरवलं आणि आपण सगळ्या शिक्षकांनी त्याला जी उत्तम साथ दिली त्याबद्दल संस्थेचं आणि तुमच्या सगळ्या शिक्षकांचं मी पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करतो. एक चांगला पायंडा आपल्या संस्थेने पाडून दिला आणि विविध विषय गेले 30 दिवस आपण सगळे मिळून या नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऐकले आहेत, त्याच्यात सहभाग घेतला आहे. मला वाटतं बहुतेक आजचा हा शेवटचा दिवस आहे. लॉकडाऊन तर वाढलाय, त्यामुळे पुन्हा हे सत्रही वाढेल की काय हे संस्था ठरवेलच. पण आज तरी आपण असं म्हणूया की आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे एखादा विषय घेऊन त्याच्यावर बोलावं यापेक्षा आपल्या सगळ्यांच्या बरोबर काही गोष्टी शेअर कराव्यात असं मला वाटलं. आणि म्हणून मला ज्या वेळेला देशपांडे सरांनी, प्राध्यापक साळवे सरांनी विचारलं की विषय काय, तेव्हा मी म्हटलं काही नाही, गप्पा मारूया थोडं. त्यामुळे आत्ताच्या या विषयात फक्त आपण थोड्या तुमच्या माझ्या अनुभवांचं शेअरिंग करणार आहोत. आपण सगळेजण शिक्षक झालो. स्वाभाविक आहे की काही जण ठरवून शिक्षक झाले असतील, शिक्षण घेतानाच असं वाटलं असेल की नाही हा प्रोफेशन खूप चांगला आहे, आपण शिक्षक व्हायला पाहिजे, म्हणून काही जण शिक्षक झाले असतील. काही जणांची कदाचित ही दुसरी प्रायोरिटी असेल, पहिलं आणखीन काहीतरी असेल आणि ते नाही जमलं तर दुसरं म्हणून शिक्षकी पेशा असेल. काही जणांचं असंही असेल की बाबा रे दुसरं काहीच जमलं नाही, चला आता ही संधी आहे तर ही तरी आपण घेऊन टाकूया. काही जण तर अपघाताने शिक्षक झाले असतील, त्यांच्या ध्यानीमनी पण नसेल की आपल्याला शिक्षक व्हायचंय आणि तेच प्रोफेशन म्हणून, करिअर म्हणून करायचंय. अशा कोणत्याही कॅटेगरीत जरी आपण असलो तरी आता आपण शिक्षक आहोत. पुढील अनेक वर्ष आपल्याला शिक्षक याच प्रोफेशन मध्ये राहायचंय आणि एकदा ह्याच प्रोफेशन मध्ये राहायचंय म्हटलं तर मग स्वाभाविकपणे आपला त्या शिक्षकी पेशाकडे बघण्याचा दृष्टिकोन पण एक हळूहळू विकसित होत जातो. मला असं वाटतं की 2 प्रोफेशन्स असे आहेत, एक डॉक्टर म्हणून आणि दुसरा शिक्षक म्हणून, की ज्याला समाजामध्ये फार मोठी मान्यता आहे. डॉक्टरला तर लोक देवच मानतात. आपला आजार बरा केला तर प्रत्येक पेशंट हेच म्हणतो डॉक्टर तुमच्यामुळे मी बरा झालो. भले डॉक्टर म्हणत असेल आय ट्रीट ही क्युअर्स, मी तर फक्त बाबा ट्रीटमेंट दिली, बरं करणं न करणं हे त्याच्या हातात, तरीही पेशंटच्या दृष्टीने डॉक्टर हाच देव असतो. तसाच दुसरा एक चांगला प्रोफेशन ज्याला समाजात खूप मोठी मान्यता आहे तो म्हणजे आहे आपल्या शिक्षकाचा प्रोफेशन. आणि त्यातल्या त्यात जर शाळेतला शिक्षक असेल तर मग तर विचारायलाच नको. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा शिक्षक म्हणजे एक आदर्शवत असतो. कसं असावं, कसं राहावं, कसं बोलावं, कसं चालावं हे सगळं तो त्या शिक्षकाला बघून करत असतो. एका अर्थाने तो त्याला इमिटेट करत असतो. घरातल्या आई वडिलांपेक्षा सुद्धा अधिक महत्व म्हणजे अनुकरणासाठी त्याला हे आपल्या शिक्षकाचं वाटत असतं. त्याचा खूप मोठा प्रभाव त्या विद्यार्थ्याच्या मनावर राहत असतो. मोठेपणी सुद्धा ही त्याची भावना कायम राहते. आणि म्हणून आपण बघतो की अनेक शिक्षकांना हे विद्यार्थी मुद्दामून बोलवतात, त्यांच्या गॅदरिंग मध्ये त्यांना सहभागी व्हायला सांगतात आणि ते कितीही मोठे झाले, कितीही शिकले तरी त्यांना शिक्षकांच्या प्रतीचा एक भाव हा कायमचा राहिलेला आपल्याला नेहमी अनुभवायला येतो. आणि जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे ते आपला हा आदरभाव शब्दातून किंवा कृतीतून व्यक्त करत राहतात. म्हणजे मला आठवतंय एक खेडेगावातला शिक्षक होता, त्याला काहीतरी वस्तू पार्सल करून रेल्वेने पाठवायची. आता त्याचं गाव आणि रेल्वे स्टेशन याच्यामध्ये सुमारे 15 किलोमीटरचं अंतर होतं आणि तिथे जाऊनच त्याला ती वस्तू पार्सल म्हणून बुक करायला लागणार असते. हा बिचारा आपल्या गावातनं निघतो, सायकल घेतो आणि एक 10-15 किलोमीटर अंतर ते पार्सल घेऊन जातो. त्याच्या कल्पनेप्रमाणे तो चांगला त्या पुठ्ठ्याच्या खोक्यामध्ये पॅक केलेलं असतं, त्याला वरून दोरीने बांधलेलं असतं, त्याच्यावर नाव लिहिलेलं असतं ज्याला डिलिव्हर करायचंय त्याचं.
आणि तिथे तो एक अर्धा तास आधी पोहोचतो त्या ट्रेनच्या वेळेच्या. बुकिंग काउंटरवर जातो, त्याला ते देतो, दिल्याबरोबर तो बुकिंग क्लार्क असं म्हणतो की असं पार्सल रेल्वेमध्ये स्वीकारलं जात नाही, ते बारदानाच्या कपड्यामध्येच गुंडाळलेलं लागतं, तरच आम्हाला ते स्वीकारता येतं. आता कल्पना करा, आपण हा 15 किलोमीटरवर सायकलवर आलाय, त्याला ते पार्सल तातडीने पाठवायचं आहे, रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला काही व्यवस्था नाहीये आणि असं हे पार्सल आता जाऊ शकत नाही. का तर त्यांनी त्याचं पॅकिंग रेल्वेला हवं तसं केलेलं नाही. बिचारा खूप चिंतेत पडतो, आता काय करावं. आणि त्या प्लॅटफॉर्मवर एक मुलगा, एक तरुण मुलगा त्यांच्या जवळ येतो आणि त्यांना म्हणतो, सर मला ओळखलत का? याला इतकं बरं वाटतं की आत्ताच्या प्रसंगी कोणीतरी असं आपल्याला सर म्हणून स्वतःहून हाक मारतोय, बोलवतोय, म्हणून तो त्याच्याकडे बघतो. आता हे तर काही शक्य नाहीये की सगळ्या विद्यार्थ्यांना चेहऱ्यानी नावानी एखादा शिक्षक लक्षात ठेवू शकेल. म्हणून तो म्हणतो की अरे वा, तू कधीच्या बॅचचा? आणि मग 2 शब्द 2 वाक्य त्यांची एकमेकांशी देवाणघेवाण होते. तो तरुण मुलगा पटकन विचारतो, सर तुम्ही काही अडचणीत आहात का? मला असं वाटतंय. आणि मग शिक्षक पटकन सांगतो की अरे असं असं झालंय. तो विद्यार्थी, त्यालाही काहीतरी करायचं असतंच, आपल्या मनातल्या भावना कुठल्या ना कुठल्या स्वरूपात व्यक्त करायच्याच असतात. तो म्हणतो, सर काही काळजी करू नका, द्या ते पार्सल माझ्याकडे. आणि तो पार्सल घेतो. जवळच जिथे रेल्वे क्वार्टर्स असतात तिथे त्यांच्या मित्राचं घर असतं, तिथे जातो, बारदान घेतो, ते शिवतो, त्याच्यावर नाव टाकतो आणि पटकन पुन्हा ते रेल्वेच्या वेळेपूर्वी बुकिंग काउंटरवर आणून देतो. गोष्ट अगदी छोटीशी आहे. खरं तर याचा आजच्या समाजाच्या दृष्टीने, आर्थिक दृष्टीने विचार करायला लागलो तर याची किंमत काही नाहीये, फारशी मेजर नाहीये. पण हे जे घडलं ते त्या शिक्षकाला, आपण शिक्षक आहोत आणि आपल्या प्रति विद्यार्थ्यांच्या काय भावना असू शकतात हे दाखवणार आहे. असे अनेक अनुभव छोटे मोठे आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी आलेले आहेत आणि येत राहतील. कारण आपण शिक्षक आहोत, अनेक विद्यार्थी आपल्या बरोबर जात असतात, येत असतात, त्यामुळे असे अनुभव येत असतात. ही मुलं मोठी होतात आणि त्यांच्या मनात हा भाव कायम राहतो. एक असेच प्राध्यापक होते, त्या प्राध्यापकांना जीवन गौरव पुरस्कार द्यायचं ठरलं. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं होतं, वय झालेलं होतं आणि म्हणून त्यांचा सत्कार करावा, त्यांना जीवन गौरव पुरस्कार द्यावा असं ठरलं. आता हे प्राध्यापक सुमारे 80 वर्ष वयाचे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की अनेक विद्यार्थी आपले या सभागृहामध्ये उपस्थित आहेत आणि या आपल्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी हे विद्यार्थी आलेले आहेत. ज्या वेळेला सत्कार करायचा कार्यक्रम सुरू होतो, आधी भाषण होतात, सगळं होतं आणि मग सत्काराचा मुख्य कार्यक्रम. त्यावेळेला हे प्राध्यापक म्हणतात त्या संयोजकांना की या सभागृहात बसलेल्या एक 2-4 जणांना मी स्टेजवर बोलवू शकतो का? अर्थात त्यांचा सत्काराचा कार्यक्रम असल्यामुळे ते संयोजक लगेच म्हणतात, हरकत नाही, तुम्ही सांगा नावं, आम्ही त्यांना बोलवतो स्टेजवर. आणि त्याप्रमाणे हे त्या सभागृहातल्या 2-4 जणांची नावं घेतात आणि ते विद्यार्थी, मी मुद्दामून हा शब्द वापरला होता, ते विद्यार्थी त्यांची नावं उच्चारल्यावर स्टेजवर येतात. वास्तविक सत्कार आहे त्या प्राध्यापकाचा. पण सत्कार करण्याच्या अगोदर हा सत्कार मूर्ती असं सांगतो की ही 4 मंडळी जी मला आता इथे प्रेक्षागृहात दिसत आहेत त्यांना आपण स्टेजवर बोलवा. त्यांना तिथे बोलवलं जातं आणि मग हा प्राध्यापक असं म्हणतो की जर मला हा जीवन गौरव पुरस्कार मिळत असेल तर त्याचं कारण हे विद्यार्थी आहेत, यांच्यासारखे अनेक विद्यार्थी आहेत. कोण असतात हे विद्यार्थी? तर हे विद्यार्थी असे असतात की जे आपापल्या क्षेत्रामध्ये खूप मोठे झालेले असतात आणि ते विद्यार्थी असं म्हणत असतात की आम्ही जे मोठे झालो ते ह्या सरांमुळे मोठे झालो आहे.
म्हणून ते सर त्या कार्यक्रमात सांगतात की जर सत्कार करायचा असेल तर माझा करायच्या ऐवजी या विद्यार्थ्यांचा सत्कार करा, कारण ते मोठे झाल्यामुळे मला आज हा योग प्राप्त झाला आहे जीवन गौरव पुरस्कार स्वीकारण्याचा. विद्यार्थ्यांच्या बोलण्यामध्ये स्वाभाविकपणे असं आलं, तिथे त्यांना बोलायची संधी मिळते आणि ते असं म्हणतात की आमच्या सरांच्या बद्दल मी त्यांचा विद्यार्थी आहे हे सांगण्यात मला अभिमान आहे, कारण हे सर नेहमी आमच्यापेक्षा एक पाऊल कायम पुढे राहत आलेले आहेत. शाळेतला कॉलेजमधला विद्यार्थी पुढे खूप मोठा होत जातो हे आपल्याला माहिती आहे, पण कितीही मोठा झाला, समाजात कितीही मोठं स्थान मिळालं, ऑर्गनायझेशन मध्ये कितीही मोठं पद मिळालं, तरी शेवटी या विद्यार्थ्यांची ही जी भावना आहे की आमच्यापेक्षा एक पाऊल पुढे सर कायम राहत आलेले आहेत. मला वाटतं हे त्यांचं जे वाक्य आहे ते त्या शिक्षकांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. सामान्यतः होतं काय, विद्यार्थी मोठा झाला की शिक्षकाला हे सांगायचा मोह होतो की हा माझा विद्यार्थी आहे, याला मी शिकवलाय. इथे काय घडलं, इथे बरोबर उलट घडलं. प्राध्यापक म्हणाले नाही हे माझे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी म्हणाले की हे आमचे शिक्षक आहेत. आणि प्राध्यापकांनी हे सांगितलं हे इतके मोठे झाले आहेत की त्यांच्यामुळे मला हा जीवन गौरव पुरस्कार मिळतो आहे. शिक्षकाला असं वाटणं आणि मी त्यांच्यासाठी काही केलंय असं त्यांनी न म्हणता विद्यार्थ्यांनी असं म्हणणं की या शिक्षकांनी मला घडवलंय, एक पाऊल पुढे आहेत माझ्यापेक्षा, हा फील त्या विद्यार्थ्यांना शिक्षक 80व्या वर्षी सुद्धा देऊ शकला. मला वाटतं की हे एक आपल्या सगळ्या शिक्षकांच्यासाठी एक अशी गोष्ट आहे जी आपण कायम डोक्यात ठेवली पाहिजे. कसं राहू शकेल शिक्षक एक पाऊल पुढे, कारण विद्यार्थी तर शिकत राहणार आहेत, मोठे होत राहणार आहेत. याने मला थोडासा अंतर्मुख केलं आणि मग मला असं वाटायला लागलं की एक पाऊल पुढे राहणं म्हणजे काय. तर सामान्यतः आपण असं करतो, शिक्षण झालं, एलिजिबिलिटी आली की नोकरीला लागतो आणि नोकरीला लागलो की मग बस आता आपलं सगळं संपलं. कारण शिकायचं कशाला, नोकरी लागायला, शिकायचं कशाला, पगार मिळवायला. आता मला नोकरी लागली, पगार पण सुरू झाला, नोकरी कन्फर्म झाली. आता बस, आता मला हे रोज शिकवणं, चांगलं शिकवणं, इथपर्यंत मी केलं की पुष्कळ झालं. पण जर विद्यार्थ्यांच्या एक पाऊल सतत पुढे राहायचं असेल तर मी जो अर्थ त्याच्यातनं काढतो तो असा की तुम्हाला आणि मला प्रत्येक वेळेला आपला स्तर उंचावत न्यावा लागेल. त्याला मी एक शब्द वापरतो, तो म्हणजे व्हॅल्यू ऍडिशन. आता दुर्दैवाने समाजात असं झालंय की व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे काय, तर अधिक पैसा मिळवला पाहिजे, आणखीन वरच्या पोझिशनवर गेलो पाहिजे, हे झालं की व्हॅल्यू ऍडिशन झाली. पण याला मी व्हॅल्यू ऍडिशन मीच काय आपणही म्हणणार नाही. शिक्षण हा एक मार्ग आहे ज्याने व्हॅल्यू ऍडिशन होऊ शकते. मी तो खरं आज या निमित्ताने सगळ्यांना विनंती करणार आहे की एकदा आपण सगळे मिळून बसूया, सगळे मिळून म्हणजे एकत्र नव्हे, आपल्या आपल्या स्तरावर, आणि विचार करूया की मला माझं व्हॅल्यू ऍडिशन करायचं आहे. मी आज ज्या स्तरावर आहे त्यापेक्षा मला वरच्या स्तरावर जायचंय, तर मला काय काय करता येऊ शकतं, काय केल्याने माझ्यात ही व्हॅल्यू ऍडिशन होऊ शकते. का मी BA BEd होऊन शाळेत लागलो, BSc BEd होऊन शाळेत लागलो आणि मी निवृत्त झालो, त्यावेळेलाही मी BA BEdच होतो आणि एक चांगला शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांनी माझं खूप कौतुक केलं. एक जरा स्वतःला विचारण्याचा प्रश्न मी तुमच्या समोर ठेवतो. आपण कोणासाठी शिकवतो? विद्यार्थ्यांसाठी. आता मला सांगा, शिकणारे विद्यार्थी यांचं वय काय असतं आणि शिकवणारा शिक्षक याचं वय काय असतं? शिकणारा विद्यार्थी हा कदाचित तुमच्या मुलाच्या वयाचा असू शकतो
त्यामुळे त्याचं ज्ञान, त्याचा अनुभव हा आपल्यापेक्षा इतका कमी असतो की आपण जे त्याला शिकवतो ते त्याला सगळंच नवीन वाटतं, ते त्याला सगळंच आकलन करून घ्यावं असं वाटत असतं. म्हणून त्याला असं वाटत असतं की हा शिक्षक खूपच चांगला आहे किंवा ही शिक्षिका खूपच चांगली आहे आणि ती मला रोज नवीन काहीतरी देते. कारण त्याची विचाराची समजच कमी आहे, ज्ञानच कमी आहे, अनुभवच कमी आहे आणि त्यामुळे त्याला आपण जे जे काही देतो ते सगळं नवीनच वाटतं. म्हणून त्याला असं वाटत राहतं की या शिक्षकाकडे खूप ज्ञानाचा भांडार आहे, खूप अनुभव. विचारूया की या पुस्तकाच्या चौकटीच्या बाहेर आपण जर आपली व्हॅल्यू ऍडिशन केली नाही तर काय होईल. म्हणून व्हॅल्यू ऍडिशन मध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी मला खूप चांगला शिक्षक म्हटलं, खूप अनेक वर्ष चांगला शिक्षक म्हटलं, म्हणजे कदाचित मी त्या स्तरावर चांगला शिक्षक आहेच, पण मला केवळ त्याच स्तरावर चांगला शिक्षक आयुष्यभर राहायचंय का, की त्यापेक्षा एखादं पाऊल पुढे जाणं मला शक्य आहे. हे एक पाऊल पुढे जाणं हे व्हॅल्यू ऍडिशन आहे. म्हणून माझी विनंती सगळ्यांना राहील की आपण हे व्हॅल्यू ऍडिशन करू शकतो. मी आज तुमच्या पुढे 4 गोष्टी मांडणार आहे या व्हॅल्यू ऍडिशनसाठी. त्यातली पहिली गोष्ट आहे शिक्षण. जसं मी मगा म्हटलं, बऱ्याच जणांना असं वाटतं की आता मी शिकलो, आता आणखीन काय शिकायचं, आता मी अनुभव घेतोय, आता आणखीन काय शिकायचं. माझ्या अगदी जवळचे आणि नाशिक मधली राहणारी 2 उदाहरणं मी तुम्हाला देतो. नावं सांगणार नाहीये. एक उदाहरण आहे एका पुस्तक विक्रेत्याचं, ज्याचं पुस्तक विकायचं दुकान आहे. हा मनुष्य आज आहे 67 वर्षाचा आणि हा माणूस आज एमलिप या परीक्षेसाठी बसतो आहे. आता मला सांगा, या माणसाला 67व्या वर्षी एमलिप सारखा विषय शिकून काय करायचंय, कुठली नोकरी मिळवायची. पण त्याच्या असं लक्षात आलं की मला जर का माझं पुस्तकाचं दुकान चांगलं चालवायचं असलं तर पुस्तकाची रचना लावणं हे मला एका विशिष्ट पद्धतीने करावं लागेल. आणि त्यांनी असा निर्णय घेतला की मी जाईन आणि मी शिकेन. मुक्त विद्यापीठ आहे, बिलीप मध्ये विद्यापीठात 2रा क्रमांक मिळवला. दुसरं एक उदाहरण आहे, आपल्या नाशिकच्या एक महिला आमदारकी संपली आणि स्वतः डॉक्टर, पण आमदारकी संपल्यानंतर सुद्धा त्यांना असं वाटलं की अरे मला जो अनुभव आला 5 वर्षामध्ये त्याच्यात जर्नलिझमला फार महत्व आहे. आणि म्हणून वयाची सुमारे 60 वर्ष झालेली असताना त्यांनी बिलीप साठी महाविद्यालयात ऍडमिशन घेतली आणि अतिशय उत्तम प्रकारे बिलीप हा कोर्स पूर्ण केला. शिकलं पाहिजे आणि हे शिकणं आपल्याला काही ना काहीतरी देत राहत. मग औपचारिकपणे शिकलं पाहिजे असं नाही, डिग्री मिळवण्यासाठी शिकलं पाहिजे असं नाही. शिक्षक नसतानाही शिकणारे, आपल्याला माहिती आहे राजकारणामध्ये असलेले श्रीकांतजी सर किती डिग्रीज घेतल्या होत्या हो. सतत शिक्षण घेत राहणं. आणि परीक्षा कशाला, तर एक औपचारिकपणे त्या शिक्षणाचं आणि आपण शिकल्याचं मूल्यमापन होण्यासाठी अशा प्रकारे कोर्सेस करत राहणं. व्हॅल्यू ऍडिशनचा हा एक मार्ग मला दिसतो. दुसरा व्हॅल्यू ऍडिशनचा एक मार्ग आहे आणि तो म्हणजे शाळे व्यतिरिक्त अन्य ठिकाणी शिकवणं. मी मगा ज्याचा उल्लेख केला की हे विद्यार्थी माझ्यापेक्षा खूप लहान आहेत, अनुभवाने कमी आहेत, शिक्षणाने कमी आहेत, त्यांना मी शिकवतो म्हणजे मी फार चांगला शिक्षक आहे असं आपल्याला वाटायला लागतं आणि आपण त्याच विश्वात रमायला लागतो. मला जर माझं थोडं एक पाऊल पुढे नेऊन व्हॅल्यू ऍडिशन करायची असली तर काय करायला लागेल, मला असं वाटतं शाळेच्या व्यतिरिक्त शिकवायचं. म्हणजे 2 गोष्टी, एक पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त शिकवायचं आणि दुसरं विद्यार्थ्यांच्या पलीकडच्या लोकांसाठी शिकवायचं. करून बघा विचार जरा.
मी माझं पाठ्यपुस्तक चांगलं शिकवू शकतो, पण त्या व्यतिरिक्त एखादा विषय मी शिकवू शकतो का? एखादा टॉपिक मी शिकवू शकतो का? एखादी ताजी घटना मी सांगू शकतो का? एखाद्या घडलेल्या घटनेचं मी चांगलं विश्लेषण करू शकतो का? कारण शिकवणं ही जर माझं प्रोफेशन असेल, हा जर माझा युनिक सेलिंग पॉइंट असेल, ही जर माझी कोअर कॉम्पिटन्सी असेल, तर मग मी त्या चौकटीपर्यंत इयत्ता 9वी, इयत्ता 10वी, धडा नंबर अमुक इथपर्यंत मर्यादित का राहावं? असा एक प्रयत्न. पुस्तकाबाहेरचे विषय जे आपल्या विषयाशी संबंधित आहेत त्यांच्याबद्दल आपण शिकवलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या पलीकडच्या श्रोत्यांसाठी आपण असा प्रयोग करत राहिलं पाहिजे. म्हणजे मग आपल्याला स्वतःलाच आपल्या स्किल्स मध्ये विकास झालेला दिसेल. एका शिक्षकाची अशीच कथा मी तुम्हाला थोडीशी सांगतो, अनुभव मी तुम्हाला सांगतो. आपल्या मुंबईला पवईमध्ये IIT आहे आणि IIT ही तिच्या दर्जाबद्दल, तिच्यातल्या विद्यार्थ्यांच्या एकूण क्वालिटी बद्दल फार प्रसिद्ध आहे. या IIT मध्ये काही गेस्ट स्पीकर्सना बोलवण्याची पद्धत आहे. अशाच नाशिकच्या एका शिक्षकाला IIT पवई मधनं बोलवणं आलं साधारण 2009 साली की तुम्ही आमच्या इथे एखादा विषय आमच्या विद्यार्थ्यांसमोर मांडायला याल का? 2009 हे साल असं होतं की ज्या वेळेला अमेरिकेमध्ये फार मोठं आर्थिक संकट आलेलं होतं आणि सगळ्या जगात त्यामुळे मंदीसारखी स्थिती आलेली होती. या शिक्षकाने असा विचार केला की हा ताजा विषय आहे आणि या विषयावर आपण IITच्या विद्यार्थ्यांची जरा गप्पा मारूया. म्हणून हा शिक्षक, त्याला हे निमंत्रण आल्यावर एकतर सुखावला की चला आपल्याला IIT मधनं निमंत्रण आलं, आणि म्हणून त्यांनी हा विषय त्यांना कळवला. हा विषय कळवल्याबरोबर तिथल्या संयोजकांनी असं म्हटलं, सर विषय हाच ठेवायचा की दुसरा काही असला तर चालेल? मला तर हा विषय चांगला वाटतो, तुम्हाला का बरं बदलावं असं वाटतं? तेव्हा त्यांनी असं सांगितलं, आतापर्यंत 3 एक्सपर्ट्स येऊन हा विषय बोलून गेलेले आहेत. आता तुम्ही चौथे असाल, हाच विषय त्याच श्रोत्यांसमोर मांडणारे. आणि आमच्याकडे एक अशी पद्धत आहे की आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना लेक्चरसाठी येणं कंपल्सरी करतो, पण बसणं कंपल्सरी असतं असं नाही. त्यांनी 10 मिनिटं बसायचं, ऐकायचं, आणि त्यांना जर असं वाटलं की हे ऐकण्यासारखं आहे, आपल्याला यातनं नवीन काहीतरी मिळतं आहे, तर पुढे बसायचं, अन्यथा ते निघून जाऊ शकतात. अशा 2 गोष्टी त्या संयोजकांनी सांगितल्या. पहिली गोष्ट सांगितली, याच्यावर 3 वेळा 3 एक्सपर्ट्सनी भाषण केलेलं आहे. दुसरी गोष्ट सांगितली की विद्यार्थ्यांना तिथे तास 1.5 तास तुम्ही जे काय भाषण कराल तितक्या वेळ बसणं आम्ही कंपल्सरी करत नाही. जे काही इंडिकेशन मिळायचं होतं ते त्या शिक्षकाला मिळालं की अरे माझं भाषण जर चांगलं झालं नाही, कारण 3 जणांनी ऑलरेडी केलंय, IITचे विद्यार्थी आहेत, त्यांना इंटरनेट उपलब्ध आहे, सगळी माहिती ते स्वतः आपल्या डोक्याने मिळवू शकतात आणि इथे बसण्याचं कंपल्सन नाहीये, तर कदाचित सगळी मुलं उठूनही जाऊ शकतात. ही मोठी रिस्क आहे. त्या शिक्षकाने ठरवलं की नाही, आपण ही रिस्क घ्यायची की मी जर का इतकी वर्ष शिकवतोय आणि मला जर का माझं स्वतःचं वेगळेपण काहीतरी आहे असं वाटत असेल, तर आधी भले 3 शिक्षक येऊन गेलेले असोत, 3 एक्सपर्ट्स येऊन गेलेले असोत, भले त्यांनी 3 वेळा हा विषय मांडलेला असो, भला हा विषय आधी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं गेलेला असो, भले त्यांनी तयारी केलेली असो, मी हे चॅलेंज स्वीकारेन आणि मी तिथे जाऊन हाच विषय मांडेन. आणि त्यांनी ते चॅलेंज स्वीकारलं. त्या संयोजकांना सांगितलं की नाही, मी ह्याच विषयावर बोलू इच्छितो. मित्रांनो, आपल्या नाशिकच्या या शिक्षकाचं तिथे जे भाषण झालं, एकही विद्यार्थी तिथून उठला नाही आणि त्यानंतर त्यांना 2, 3, 4 वेळा त्याच ठिकाणी भाषणासाठी वेगवेगळ्या विषयांना बोलवलं गेलं. शाळे व्यतिरिक्त शिकवणं, पाठ्यपुस्तकाबाहेर शिकवणं आणि विद्यार्थ्यांच्या पलीकडे शिकवणं, याच्यासाठी मी हे उदाहरण आपल्या समोर ठेवतो. हे स्वीकारलं पाहिजे.
याच्यासाठी संधी उपलब्ध करून घेतली पाहिजे. आणि ही संधी कुठे मिळेल असं आपल्याला वाटतं. मी तर तयार आहे, पण मला कोण बोलवेल? मला असं वाटतं की आज सर्वदूर ट्रेनिंगचं फार मोठं महत्व हे आपल्याला दिसत आहे. इंडस्ट्री असेल, ट्रेड असेल, सगळीकडे ट्रेनर्सची प्रचंड मोठी आवश्यकता आपल्याला दिसते आहे. त्यामुळे ट्रेनिंग सगळीकडे चालू आहे. त्यांना चांगल्या ट्रेनर्सची गरज आहे आणि अशा ट्रेनर्सची आवश्यकता भरून काढणारी मंडळी मर्यादित आहे. कदाचित एकदा बोलवतात, पण ती ट्रायल असते, ट्रायल. त्यानंतर मात्र बोलवायचं असलं तर त्याच्यामध्ये सबस्टन्स लागतो. हा सबस्टन्स आपणच उभा करायचा आहे आणि तो उभा करून आपल्यालाच ह्या पाठ्यपुस्तका पलीकडे, विद्यार्थ्यांच्या पलीकडे शिकवणं. मला वाटतं की हा दुसरा एक मार्ग आहे व्हॅल्यू ऍडिशनचा. पहिला मार्ग मी म्हटला, शिक्षण कंटिन्यू करणं, ते फॉर्मल असेल, इनफॉर्मल असेल, डिग्रीसाठी असेल, डिग्रीसाठी नसेल, पण शिक्षण घेत राहणं. दुसरा मार्ग मी म्हटला, शाळे व्यतिरिक्त आपण शिकवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आता मी येतो तिसऱ्या मार्गाकडे. हा तिसरा मार्ग आहे तो म्हणजे लेखन. अनेक वेळा अनेक शिक्षक असं म्हणतात, आम्हाला बोलायला सांगावं, लिहायला सांगू नका. मित्रांनो, दोन गोष्टी आपण बघितल्या व्हॅल्यू ऍडिशनच्या. पहिली बघितली ती सतत शिक्षण, फॉर्मल, इनफॉर्मल, पदवी किंवा पदविकेसाठी शिक्षण, सर्टिफिकेटसाठी शिक्षण किंवा हे काही नसताना शिक्षण. आणि दुसरं शाळे व्यतिरिक्त शिकवणं, पाठ्यपुस्तका बाहेरचं शिकवणं, विद्यार्थ्यांच्या पलीकडचं शिकवणं. तिसरा जो मार्ग मला दिसतो, मी आधीच सांगितलंय सुरुवातीला, मी सांगतोय तेवढेच मार्ग नाहीयेत. आपणच याची यादी करायची आणि आपणच आपल्याला जे सोयीचं असेल, आपल्याला जे सुटेबल असेल ते आपण आपल्या स्वतःच्या व्हॅल्यू ऍडिशनसाठी करायचा प्रयत्न करायचा. तिसरा जो आहे आणि तो प्रकार म्हणजे लेखन. अनेक वेळा असं होतं की वक्ता हा उत्तम भाषण करू शकतो, लोकांना मंत्रमुग्ध करू शकतो, विषय इतका सोपा करून सांगू शकतो की त्या विषयाबद्दल ऐकणाऱ्याला पटकन आकलन व्हायला सुरुवात होते. हे सगळं खरं नाही, पण शेवटी भाषणाच्या काही मर्यादा आहेत आणि त्या मर्यादांच्या पलीकडे आपल्याला जर जायचं असलं तर स्वाभाविकपणे लिहायला सुरुवात केली पाहिजे. लिहिणं याच्यात मित्रांनो जबाबदारी अधिक आहे बोलण्यापेक्षा. लिहिणं याच्यामध्ये थोडी जास्ती क्लॅरिटी, थोडी जास्ती सिक्वेन्सिंग आहे आणि थोडी जास्ती जबाबदारीची जाणीव आहे, म्हणून लिहिलं पाहिजे. आता जेव्हा आपण लिहिणं म्हणतो त्यावेळेला किती येतं डोळ्यासमोर पटकन, तर आपल्याला असं वाटेल की डोळ्यासमोर येतो ते म्हणजे पाठ्यपुस्तक, टेक्स्टबुक किंवा एखादं गाईड किंवा अशा प्रकारचं पुस्तक की जे मी शिकवतोय, जे माझ्या करिक्युलम बद्दल आहे. अर्थभर काय SSC बोर्डाच्या पुस्तक एखाद्या समितीमध्ये सदस्य होऊन बोर्डाच्या वतीने पुस्तक लिहिणं, हे सगळं तर चांगलंच आहे. पण याच्या व्यतिरिक्त मला जर एक पाऊल पुढे जायचं असेल तर मी म्हटलं तसं ह्याच जोडीला याच्याच बरोबर, हे कमी महत्वाचं नाही, हे सोडून द्यायचं नाही, पण याच्याच बरोबर सिलेबसच्या व्यतिरिक्त मी काही लिहू शकतो का? आता पुन्हा प्रश्न येईल, मी कशावर लिहायचं? मला असं वाटतं इतके प्रसंग आजूबाजूला घडत असतात, इतक्या गोष्टी आजूबाजूला घडत असतात की लिहिण्यासाठी भरपूर स्कोप आहे. पर कुठे छापून येईल? मी तर लिहित आहे, पण कुठे छापून येईल? थोडा नाशिकचाच विचार करा. तुमच्या असं लक्षात येईल किती वर्तमानपत्र झाले तो नाशिकमध्ये. आता 6-7 वर्तमानपत्र आहेत, सायम दैनिक सुद्धा आहे, याशिवाय साप्ताहिक आहेत, याशिवाय मासिक आहेत. आणि हे सगळं नाही जमलं तर निदान आता ह्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर तुम्हाला फेसबुक आहे, तुम्हाला स्वतः
युट्यूब सारखं माध्यम आहे जिथे तुम्ही बोलू शकता, तुम्ही स्वतःचं एखादं पेज निर्माण करू शकता आणि त्या ठिकाणी लिहायला भरपूर वाव आहे. आपल्या वॉलवर आपण लिहित राहावं, विषय काय असू शकतात. मला तर वाटतं विषय हे आपण जर आजूबाजूला बघून ठरवलं की मला लिहायचंय तर सुचू शकतील. आपल्या विषयानुसार सुचू शकतील किंवा आपल्या आवडीनुसार सुचू शकतील. बघा बरं काय काय आहे. जी गोष्ट वर्तमानपत्रांना सतत लागते अशा विषयावर आपण जर लिहिलं तर कोणीही पटकन उचलेल. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर सकाळी सकाळी आपल्याला माहिती आहे की काही काही रेडिओ स्टेशन्सवर आजचा दिनविशेष असतो. रोज कोणाची ना कोणाची तरी जयंती असेल, पुण्यतिथी असेल, विशेष दिवस असेल. झाला का एक विषय तयार आपल्याला लिहायला, ती जो सगळ्याच वर्तमानपत्रांना लागणार आहे. आमचे राष्ट्रीय दिवस असतील, झाला एक विषय. आमची राष्ट्रीय स्थळं असतील, झाला एक विषय. गड किल्ले असतील, झाला एक विषय. क्रांतिकारक असतील, झाला एक विषय. संत असतील, झाला एक विषय. सायन्समध्ये अनेक नवीन नवीन गोष्टी होत आहेत. घडली गोष्ट की आम्ही त्याचा अभ्यास केला, थोडीशी माहिती गोळा केली, लॉजिकली प्रेझेंट केली, माझं विश्लेषण केलं, त्याच्यावरनं निष्कर्ष काढला आणि लिहिलं. सोपी प्रक्रिया आहे. विषय आयडेंटिफाय करायचा, त्या संदर्भात माहिती गोळा करायची, गोळा केलेली माहिती क्लासिफाय करायची, माझी लाईन त्या विषयाची पकडायची आणि मग त्या विश्लेषणावरनं काही निष्कर्ष काढून आपलं लेखन संपवायचं. इतकं लेखनाचं क्षेत्र हे भरपूर मोठं आहे. अहो, आत्ताच्या पिढीला आपले सण सुद्धा माहिती नाहीयेत, आपली राष्ट्रीय पुरुष माहिती नाहीयेत. जर कोणी तुम्ही एखाद्याला विचारलं, अरे आपला राष्ट्रीय पक्षी कोणता रे सांग, आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आहे सांग, किती जणांना सांगता येईल? प्रत्येक राष्ट्राचं हे आहे, प्रत्येक राष्ट्राचा एक राष्ट्रध्वज आहे, झाला विषय तयार. असे अनेक विषय आपण कल्पना करू शकतो. देशांचा परिचय करून देऊ शकतो, भाषांचा परिचय करून देऊ शकतो, परंपरांचा परिचय करून देऊ शकतो. आपण कल्पना करायला लागलो. मुळात शिक्षक क्रिएटिव्ह आहे, मुळात शिक्षक हा विचार करणार आहे, मुळात शिक्षकाला कशाबद्दल माहिती द्यायला पाहिजे ह्याचं जाण आहे. त्यामुळे त्यांनी एकदा ठरवलं की मला लिहिण्याचा विषय शोधून काढायचा आहे, तो काढू शकतो. त्यामुळे आपल्या स्वतःच्या व्हॅल्यू ऍडिशनसाठी तिसरी गोष्ट जी मला वाटते ती म्हणजे लेखन सुरू केलं पाहिजे. आणि चौथी एक गोष्ट मी याच्यामध्ये ऍड करणार आहे आणि ती म्हणजे एखादं काम जे आपल्या शाळेतल्या शिकवण्याच्या कामाच्या व्यतिरिक्त आहे, असं एखादं काम शाळेत किंवा शाळेच्या बाहेर, संस्थेत किंवा संस्थेच्या बाहेर, किंवा एखादा प्रकल्प आपण स्वतः अंगावर घेतला पाहिजे. समाजाचं भलं होईल हे तर खरंच आहे, पण समाजाचं भलं होईल की नाही यापेक्षा माझं स्वतःचं भलं त्यातनं नक्की होणार आहे. कारण मला त्यातनं अनुभव येणार आहे, मला कळणार आहे की काय केलं म्हणजे एखादं काम उभं राहतं, काय केलं म्हणजे एखादा प्रकल्प उभा राहतो, हे मला समजलं पाहिजे. म्हणून असं एखादं काम मी स्वतः ओढवून घेतलं पाहिजे. अनेक जण असं म्हणतात, मी करायला तयार आहे हो, पण काय करू मला सुचत नाही. बघा जरा आजूबाजूला, इतकी अनंत कामं चालू आहेत. या कामांमध्ये कुठेतरी आपल्याला स्वतःला जोडलं जाणं शक्य आहे का? तुमच्याकडे प्रत्येकाकडेच, म्हणजे तुमच्याकडे म्हणजे आता बसलेले शिक्षक हे संबोधित नाहीये, प्रत्येकाकडेच काही ना काहीतरी क्षमता आहे. ही क्षमता वापरली गेली पाहिजे. नेहमी असं म्हणतात की आधी हेच कळलं पाहिजे की माझ्याकडे क्षमता आहे. अनेकांना हेच कळत नाही की मी हे करू शकतो. असलेली क्षमता विकसित केली पाहिजे. ती विकसित करण्यासाठी प्रयत्न आहेत. म्हणजे क्षमता आहेत हे जाणवणं आधी, दुसरी गोष्ट ती क्षमता विकसित करणं, तिसरी गोष्ट ती क्षमता वापरणं, चौथी गोष्ट ती क्षमता संक्रमित करणं. माझ्याकडे क्षमता आहे, मी ती दुसऱ्यांकडे देऊ शकतो का, म्हणून सामाजिक काम आहे.
आणि सगळ्यात शेवटची सगळ्यात आनंद देणारी गोष्ट म्हणजे ती क्षमता समर्पित करणं. मी कशासाठी तरी माझ्या सगळ्या क्षमता वापरल्या, दिल्या आणि त्यातनं मला आनंद मिळाला. म्हणून ही एक साखळी आहे. ही साखळी जर आपल्याला आनंद देणारी असेल तर एखादं काम आपण आपल्या शिकवण्या व्यतिरिक्त अंगावर घेतलं पाहिजे. आता अंगावर घेणं, आतापर्यंत मी सगळी जी उदाहरणं दिली ना, ही सगळी उदाहरणं आपल्या आजूबाजूची दिली. आता जरा एक थोडं आणखीन मोठं उदाहरण आपल्याला देतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक तरुण पंतप्रधान आपल्या देशाचे झाले आणि त्यांना असं वाटलं होतं की 21व्या शतकाकडे भारत जाताना हे सगळं कम्प्युटराइज झालं पाहिजे, डिजिटल झालं पाहिजे, आम्ही नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून एक महासंगणक मिळवण्यासाठी त्यांनी अमेरिकेकडे मागणी केली. आणि त्यावेळेला अमेरिकेने हा सुपर कम्प्युटर आपल्याला विकत देण्याचं नाकारलं. मी हे वाक्य पुन्हा उच्चारतो, सुपर कम्प्युटर विकत देण्याचं नाकारलं. आपण काही मागायला म्हणजे एड म्हणून मागायला गेलो नव्हतो, मदत म्हणून मागायला गेलेलो नव्हतो, ग्रँट द्या म्हणून मागायला गेलेलो नव्हतो. आम्ही विकत घेतो तर द्या. आम्हाला मिळालं नाही. आणि आमचे पंतप्रधान थोडेसे हताश होऊन भारतामध्ये परत आले. त्यांच्या डोक्यात हा विषय घोळत राहिला आणि म्हणून त्यांनी देशभरातल्या एक 200-300 शास्त्रज्ञांना दिल्लीमध्ये बोलवलं. त्यांची एक मीटिंग केली आणि त्या मीटिंग हॉलमध्ये त्यांनी हा सगळा प्रसंग सांगितला आणि ते असं म्हणाले की तुम्ही शास्त्रज्ञ आहात, आपल्याला आता आपल्या देशातच हा महासंगणक निर्माण करावा लागणार आहे. आपल्याला जगातनं हा संगणक मिळण्याची शक्यता नजीकच्या भविष्य काळात कधी नाही. पण तोपर्यंत आपण वाट पाहणं म्हणजे जगाच्या खूप मागे पडणं आहे. तर मी तुम्हा सगळ्या शास्त्रज्ञांना असं आवाहन करतो की तुम्ही हे चॅलेंज स्वीकारावं. संपूर्ण मदत सरकार करेल, पण कोणीतरी हे शिवधनुष्य पेललं पाहिजे. असं आवाहन केल्यानंतर काही काळ त्या संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. कम्प्युटर हे त्यावेळेला फार नवं असं इन्स्ट्रुमेंट होतं, सगळी क्रांतीच नवीन होती. त्यावेळेला आपल्या सगळ्यांना माहितीये, मी काही नव्याने सांगत नाही, एक 35-40 वर्षाचं तरुण उभा राहिला. तुमच्या माझ्या साठी अभिमानाची बाब म्हणजे हा तरुण महाराष्ट्रातला होता, आपल्या पुण्यातला होता. आणि त्याने तिथे सांगितलं की महोदय, हे परम संगणक तयार करायचं काम आम्ही स्वीकारतो, आम्ही ते पुण्याला करतो, तुम्ही त्याला परवानगी द्या. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सीडॅक नावाची संस्था उभी राहिली आणि विजय भटकर या शास्त्रज्ञांनी तो परम संगणक नुसताच तयार नाही केला, तर रेकॉर्ड टाइम मध्ये, रेकॉर्ड कॉस्ट मध्ये आणि तेवढ्याच दर्जाचा असा हा संगणक निर्माण झाला. अंगावर घेणं, काम स्वीकारणं, माझ्याकडे क्षमता आहे, मी जोखीम घेईन, मी प्रयत्न करेन, छोटं मोठं काम असेल मी ते स्वीकारेन आणि करीन. हेच उदाहरण आपल्याला माशेलकरांच्या बाबतीत दिसतं. जागतिकीकरणाच्या काळामध्ये भारतातल्या परंपरागत ज्ञानाचं पेटंट सगळीकडे जायला लागली. अगदी हळदीचंही पेटंट गेल्याचं तुम्हाला आठवत असेल, आपल्या बासमती तांदूळाचं सुद्धा पेटंट गेल्याचं तुम्हाला आठवत असेल, कडुलिंबाचं सुद्धा पेटंट गेल्याचं तुम्हाला आठवत असेल. आणि अशी पेटंट गेली की मग त्याचा वापर फक्त पेटंट धारकच करू शकतो असा कायदा आहे. मग जर आमच्या इथलं हळदीचंही पेटंट गेलं तर हळदीचा उपयोग औषध म्हणून आम्ही करू शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण येऊ घातली होती. अशा वेळेला एक चॅलेंज माशेलकरांनी स्वीकारलं आणि आमचं जे परंपरागत ज्ञान आहे त्याचा शोध कोणी लावत नाही. हळदीचं जे पेटंट गेलं ना, ते कशाचं होतं, तर जखम भरून काढण्याचा गुणधर्म हळदीत आहे हा शोध लावला होता अमेरिकेतल्या एका शास्त्रज्ञाने आणि त्याच्यासाठी त्याला पेटंट मिळालं. सगळेजण म्हणत होते की हळदीने जखम भरते हे सांगायला कोणाची गरज नाही, आमच्याकडे हे अगदी अनपढ म्हातारीला सुद्धा माहिती आहे, पण हे थांबवायचं कसं. आणि मग हे चॅलेंज माशेलकरांनी स्वीकारलं आणि त्यांनी काय केलं,
आपल्या देशामध्ये सरकारच्या मदतीने एक फार मोठी ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी TKDL अशी एक मोठी लायब्ररी तयार केली आणि त्याच्यामध्ये आमचं सगळं पारंपरिक ज्ञान हे डिजिटाइज करून टाकलं. आणि त्यामुळे आपल्याला दिसतं की त्यानंतर कधीही आपल्या पारंपरिक ज्ञानाचं पेटंट गेलं नाही आणि जी पेटंट गेली होती ती सगळी रद्द झाली. आम्ही हे चॅलेंज स्वीकारलं पाहिजे आणि हे आम्ही शिक्षक आहोत, आम्ही बुद्धिजीवी आहोत, आम्ही क्रिएटिव्ह आहोत म्हणून आम्हीच करायला पाहिजे. आम्ही जर विद्यार्थ्यांना मोठे व्हा म्हणत असलो, शिका म्हणत असलो, कॉन्ट्रीब्यूट करा म्हणत असलो, देशासाठी काही करा म्हणत असलो तर आम्हाला पण त्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकायला लागेल. 4 गोष्टी मी आपल्या समोर ठेवल्या. शिक्षण, दुसरं शाळेव्यतिरिक्त शिकवणं, तिसरं लेखन करणं आणि चौथं छोटं मोठं काम किंवा एखादा प्रकल्प स्वतःहून अंगावर घेणं आणि तो पूर्ण करण्यात धन्यता मिळणं. व्हॅल्यू ऍडिशनचे 4 मार्ग मी आपल्या समोर ठेवले. मला खात्री आहे की आपल्यापैकी अनेकांना ह्या व्यतिरिक्त अनेक मार्ग सुचतील आणि आपल्याला जो सुटेबल मार्ग असेल तो आपण स्वीकारू आणि त्याप्रमाणे आपण स्वतःच्या व्हॅल्यू ऍडिशन कडे जाऊ. आता राहतो मुद्दा एवढा एकच, या व्हॅल्यू ऍडिशन साठी आपल्या नोकरीत सुद्धा काही व्यवस्था केलेल्या आहे. म्हणजे अमुक मार्क मिळतील, अमुक सर्टिफिकेट मिळेल, अमुक प्रमोशन मिळेल आणि यासाठी अनेक जण स्वतःचं व्हॅल्यू ऍडिशन करत राहतात. चांगली गोष्ट आहे, कारण माणसाला कुठेतरी इन्सेंटिव्ह हवाच असतो. पण हे सगळं होतं बाह्यलक्षी. हे होणार आहे म्हणून मी व्हॅल्यू ऍडिशन करतो, ते मिळणार आहे म्हणून मी व्हॅल्यू ऍडिशन करतो, याला मी म्हणतो बाह्यलक्षी. आपल्या शिक्षकांमध्ये महिला वर्ग मोठा आहे, त्यांचं ऑब्झर्वेशन पण जास्त असतं. असं एक ऑब्झर्वेशन मी आपल्याला सांगतो. एकदम लहान मुलं असताना ते बघा रांगायला लागतं, नंतर कशाला तरी धरून उभं राहायला लागतं आणि उभं राहायचा प्रयत्न करताना अनेकदा पडतं. हे छोटं मूल जेव्हा पडतं तेव्हा जरा त्याच्याकडे त्याला कळणार नाही अशा ठिकाणाहून बघा. काय करतं ते लहान मूल? पडल्याबरोबर त्याला लागलेलं असतं, पण तो आजूबाजूला बघतो आणि त्याच्या जर असं लक्षात आलं की कोणीतरी बघितलंय मी पडतोय तर तो भोकाड पसरतो. पण जर त्याच्या हे लक्षात आलं की कोणीच बघितलं नाही मी पडलोय आणि मला लागलंय तर तो स्वतःच जरा सांत्वन करतो आणि पुन्हा खेळायला लागतो. म्हणजे त्याचं रडणं केव्हा होतं? जेव्हा कोणीतरी बघतो त्यावेळेला रडणं होतं. याला मी म्हणतो बाह्य लक्ष. मला काहीतरी दुसरीकडनं मिळणार आहे म्हणून मी जे करतो ते आहे बाह्य लक्ष. आणि मला स्वतःला हे करावंसं वाटतं म्हणून मी करतो, त्याला मी म्हणतो आत्मलक्षी. आपलं हे एक पाऊल पुढे जाणं, व्हॅल्यू ऍडिशन, हे जर आत्मलक्षी झालं तर त्यापेक्षा चांगलं सुख आणखीन कुठलंच आहे असं मला वाटत नाही. हे आत्मलक्षी होणं व्हॅल्यू ऍडिशनच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना एक गोष्ट देईल आणि ती म्हणजे आत्मविश्वास. का मी व्हॅल्यू ऍडिशन करायचं? तर मला माझा विश्वास आला पाहिजे की शिक्षक म्हणून घेण्यासाठी म्हणून मी माझे डोळे उघडे ठेवून, मन उघडं ठेवून, बुद्धी जागे ठेवून काहीतरी प्रयत्न करतो आहे, हा आत्मविश्वास आला पाहिजे. मला खात्री आहे की CD देशमुखांचं नाव सगळ्यांनी ऐकलंय. हे एक मोठे अर्थतज्ञ होते, भारताचे अर्थमंत्री राहिले, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राहिले. ते CD देशमुख, चिंतामणराव देशमुख ज्या वेळेला शाळेत होते त्यावेळेची मॅट्रिकची परीक्षा, त्यावेळेचा रिझल्ट तो दुपारी वर्तमानपत्र येऊन जाहीर केला जायचा, तिथे तो लोकांना मिळायचा. चिंतामणराव देशमुख कॅरम खेळण्यात पटायचे होते. कॅरम खेळत बसले होते मित्रांबरोबर आणि रस्त्यावरनं मुलं ओरडत आली, मॅट्रिकचा निकाल. त्याचे मित्र चिंतामणला म्हणत होते, अरे चिंतामण, तू मॅट्रिकला बसलायस, तुझा रिझल्ट आलाय, तू बघितलास का? याचं लक्ष नाही त्या मित्रांच्या बोलण्याकडे.
आणि हा फक्त कॅरम खेळण्यात मग्न आहे. दोनदा झालं, तीनदा झालं, शेवटी तो चिंतामण पटकन म्हणाला की अरे रिझल्ट बघून घ्या आणि मला सांगा दुसरा कोण आला, बोर्डामध्ये दुसरा क्रमांक कोणाचा. मला वाटतं आपल्या सगळ्यांना अर्थ कळला याचा. हा कॉन्फिडन्स होता चिंतामण मध्ये की बोर्डात पहिला मीच येणार आहे, दुसरा कोण आला हे मला सांगा. हा आत्मविश्वास येणं, याच्यासाठी आपल्याला हे व्हॅल्यू ऍडिशन गरजेचं आहे. आणि एकदा आत्मविश्वास आला की मग एक जो वेगळा आनंद मिळतो आपल्याला, तो अनुभव आपण घेऊ शकतो. आणि मग विद्यार्थीच काय, कोणीही असं म्हणतील की हे सर, या मॅडम आमच्यापेक्षा नेहमीच एक पाऊल पुढे असतात. स्वतःलाही असा एक जगण्याचा आनंद मिळू शकतो. आणि निवृत्तीपर्यंत आणि काम करत असताना सुद्धा मी नोकरी तर करतोच आहे, पण तो माझा पाया आहे. आणि हा पाया ठेवून मी माझ्या स्वतःसाठी, माझ्या स्वतःच्या विकासासाठी पण काहीतरी केलं, याचं एक आत्मिक समाधान तुम्हाला सगळ्यांना मिळेल अशी मला खात्री वाटते. त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार.